ही दोडक्याची भाजी अतिशय खमंग आणि रसरशीत झाली आहे। या पद्धतीने जर दोडका बनवला तर ज्यांना दोडका आवडत नाही ना ते देखील आवडीने खातील आणि ज्यांना दोडका आवडतो ते एखाद पोळी तर नक्की जास्तीची जेवतील। रेसिपी अगदी सोपी आहे, तर चला सुरुवात करू। दोडका निवडताना कोवळा, लुसलुशीत आणि हिरवागार निवडायचा। तो सहजपणे तुटला पाहिजे। दोडक्याचा हा पांढरा गर नेहमी चाखून पाहायचा। कधी कधी दोडका कडूही असतो। दोडक्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि याच्या शिरा काढून घेत आहे। या दोडक्यांच्या शिरा अजिबात टाकून द्यायचं नाही, कारण या दोडक्यांच्या शिरांपासून अतिशय खमंग तोंडी लावण्यासाठी चटणी तयार होते। या पद्धतीने सर्व दोडक्यांच्या शिरा काढून घ्यायच्या। आता या दोडक्याला हवं त्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे। मी या पद्धतीने कापत आहे। भाजीसाठी लागणारं साहित्य पाहू। जिरे, मोहरी, हळद, जिरेपूड, धनेपूड प्रत्येकी अर्धा चमचा, भाजलेले तीळ आणि खोबरकीस 1 चमचा ऐच्छिक आहे। भाजी झाल्यानंतर वरून घालण्यासाठी हे घेतलं आहे, नाही घेतलं तरी चालेल। सोबतच लागणार आहे 2 चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ। वाटण करण्यासाठी लागणार आहे सुक्या खोबऱ्याचे 8 ते 10 काप, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मूठभर भाजलेले शेंगदाणे, मूठभर कोथिंबीर आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या। मिरच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या जारमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे किंचित जाडसर ठेचासारखं तयार झालं आहे। याला खूप बारीक वाटायचं नाही, नाहीतरी वाटण चिकट होतं। गॅसवरती कढाई तापत ठेवली आहे। कढाईत 2 चमचे तेल टाकायचे। तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी टाकायची। झाकण लावून मोहरी तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये जिरे आणि दोडक्यांचे काप टाकायचे। दोडक्याला छान तेलामध्ये परतून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं। अधूनमधून दोडक्यांना हलवून घ्यायचं, जेणेकरून ते करपणार नाहीत। दोडके तेलामध्ये छान शिजून मऊ झाले आहेत। यात हळद, जिरेपूड, धनेपूड आणि मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे। आता यात तयार केलेलं वाटण टाकायचं। वाटण दोडक्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं। आता यात वाटणाचं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून 4 ते 5 मिनिट याला शिजू द्यायचं आहे। ही दोडक्याची खमंग आणि रसरशीत भाजी तयार आहे। वाटणालाही छान तेल सुटलं आहे। ही भाजी चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा छान लागते। आता यात मी भाजलेले तीळ आणि खोबरकीस टाकत आहे, ऐच्छिक आहे, नाही टाकलं तरीही चालेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।